हॅलो फ्रेंड्स, आठवीच्या इतिहासामध्ये आज आपण 9वा चॅप्टर पाहणार आहे, तो म्हणजे स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व. याच्या आधीच्या चॅप्टर्समध्ये आपण काय काय पाहिलं होतं, तर असहकार चळवळ पाहिली होती. त्याच्यानंतर पाहिलं होतं आपण सविनय कायदेभंग चळवळ. आपल्याला माहिती सविनय कायदेभंग चळवळ ही 1934पर्यंत चालली होती. आणि आता या चॅप्टरची सुरुवात आपण करणार आहे त्याच्याच नंतर एका वर्षाने आलेल्या 1935च्या कायद्यापासून. तर आय वेलकम यू ऑल टू एम स्टडी. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, आपल्या मित्रांबरोबर पण शेअर करा. आता 1935चा हा जो कायदा आला होता ना, यानुसार इंग्रजांनी एक योजना आखली होती किंवा एक प्रपोजल भारतीयांसमोर दिलं होतं की इंग्रजांच्या ताब्यातला जो पण प्रदेश आहे तो प्रदेश प्लस आपले इथे जे पण संस्थानिक होते, जे पण राजे महाराजे होते त्या काळातले, यांचं जो प्रदेश आहे हे सगळं मिळून काय तयार होणार, तर संघराज्य तयार होणार आणि त्याचा कारभार भारतीयांकडे सुपूर्द करण्यात येईल, असं प्रपोजल ते होतं. परंतु संस्थानिक इथे घाबरले. त्यांनी काय विचार केला की असं जर झालं तर आपलं जो राज्य आहे किंवा आपला जो राज्यकारभार आहे हा आपल्या हातातून निघून जाणार. त्याच्यामुळे संस्थानिकांनी याला नाकारलेलं होतं किंवा फेटाळून लावलं होतं. संस्थानिकांनी याला नकार दिला, त्याच्यामुळे यातल्या ज्या पण काही गोष्टी होत्या त्या अंमलात आल्या नाहीत. त्यानंतर स्थापन झाले प्रांतिक मंत्रिमंडळे. आता 1935चा जो पण कायदा होता याच्यातल्या ज्या तरतुदी होत्या यातल्या बऱ्याचशा तरतुदी राष्ट्रीय सभेला देखील मान्य नव्हत्या. परंतु राष्ट्रीय सभेने काय विचार केला की ठीक आहे, या कायद्यानुसार इलेक्शन जे होतील त्याच्यामध्ये आपण सामील होऊन जाऊ आणि आपले सरकार स्थापन करू, जेणेकरून आपल्याला आपले कामं काढून घेता येतील. आता 1935चा कायदा आला, त्यानंतर 1937ला 2 वर्षानंतर इलेक्शन झालं. आणि हे इलेक्शन किती प्रांतात झाले होते, तर 11 प्रांतात झालेले होते. आज जसं आपण महाराष्ट्र राज्य, गुजरात राज्य असे जे वेगवेगळे राज्य म्हणतो, आजच्या जशा राज्याच्या निवडणुका होत्या ना, समजून घ्या त्यावेळेच्या त्या प्रांताच्या निवडणुका होत्या. म्हणजे त्यावेळेस प्रांत होते, म्हणजे बॉम्बे प्रांत, मद्रास प्रांत या पद्धतीने. तर त्या 11 प्रांतामध्ये इलेक्शन झालेले होते आणि त्या 11पैकी 8 प्रांतामध्ये राष्ट्रीय सभेने बहुमत मिळून सरकार स्थापन केलेलं होतं किंवा तिथे त्यांचं मंत्रिमंडळ आलेलं होतं. आणि ज्या 3 ठिकाणी राष्ट्रीय सभा आलेली नव्हती तिथे मिक्स यांनी म्हणजे 2-3 पक्ष एकत्र येऊन असं तिथे त्यांनी सरकार स्थापन केलेलं होतं. सरकार स्थापन केलं होतं म्हणजे मंत्रिमंडळ तिथे तयार झालं होतं त्यांचं. तर आता हे जे पण मंत्रिमंडळ जे बनलेले होते यांनी काय काय काम केली, तर जे पण राजबंदी होती त्यांची तुरुंगातून मुक्तता केली, मूलोद्योग शिक्षणाची सुरुवात केली, दलित समाजाच्या सुधारणेसाठी उपाययोजना केल्या, दारूबंदी केली, शेतकऱ्यांसाठी कर्ज निवारण कायदा यांसारखी कामे त्यांनी केलेली होती. आता यानंतर पाहूया दुसरे महायुद्ध आणि राष्ट्रीय सभा. क्रिप्स योजना याच्यानंतर पाहू आपण. 1935ला कायदा आला, 1937ला इलेक्शन झाले आणि 1939ला दुसऱ्या महायुद्धाची सुरुवात झाली. कुठं? युरोपमध्ये. आता तेव्हा आपल्या इथे जे व्हॉइसरॉय होता त्याचं नाव होतं लॉर्ड लिनलिथगो. तर यांनी काय जाहीर केलं की इंग्लंडच्या साईडने भारत पण युद्धामध्ये उतरतोय, म्हणजे काय भारताचा इंग्लंडला सपोर्ट आहे असं आपल्या इथल्या व्हॉइसरॉयनी डिक्लेअर करून टाकलं. त्याचं काय म्हणणं होतं की दुसऱ्या महायुद्धामध्ये इंग्लंड हे युरोपमधील लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी लढती, बरोबर. तर तेव्हा राष्ट्रीय सभा काय म्हटली त्यांना की ठीक आहे, तुम्ही जर तुमच्या इथल्या लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी लढताय ना आणि इथं हे जर तुम्ही बोलताय हे जर खरं आहे तर आताच्या आता आम्हाला स्वातंत्र्य देऊन टाका. परंतु हे जे मागणी होती ही इंग्लंडनी फेटाळली. मग आपले नेते काय म्हटले, अरे हे तर दोगलेत किंवा हे हिपोक्रसी यांची, म्हणजे स्वतःचं लोकशाही तर वाचवायची आणि आपल्याला लोकशाही द्यायचं नाही, आपल्यावर कब्जा करून ठेवायचा आहे. त्याच्यामुळं काय, तर 1939मध्ये म्हणजे ज्या वर्षी इकडे युद्ध चालू झाले त्याच वर्षी राष्ट्रीय सभेच्या प्रांतिक मंत्रिमंडळांनी राजीनामे दिले. म्हणजे जे 1937ला निवडून आले होते सगळ्यांनी 1939ला 2च वर्षात राजीनामे देऊन टाकले. याच्यानंतर आली क्रिप्स योजना. आता इंग्लंड हे जपानच्या अगेन्स्ट होतं, म्हणजे काय, जपान आणि इंग्लंड वेगवेगळ्या ग्रुपमध्ये होते आणि जपान तेव्हा एकदम जोरात भारताच्या पूर्व किनाऱ्यावर येत होतं. त्याच्यामुळे भारतीय सैनिकांची मदत मिळावी किंवा भारतीयांची मदत मिळावी म्हणून त्यावेळेचे जे इंग्लंडचे जे पंतप्रधान होते विन्स्टन चर्चिल यांनी स्टॅफर्ड क्रिप्स यांना भारतामध्ये पाठवलं. आता या क्रिप्सनी काय केलं, तर तो भारतात आला आणि त्यांनी भारतीयांसमोर एक योजना मांडली. परंतु त्या योजनेमुळे राष्ट्रीय सभेचे समाधान झाले नाही किंवा इव्हन कोणत्याच पक्षाचं समाधान नाही झालं. का? कारण त्याच्यामध्ये पूर्ण स्वातंत्र्याचा त्यांनी कुठेच उल्लेख केलेला नव्हता. तसेच तिथे पाकिस्तानच्या निर्मितीचा देखील उल्लेख नव्हता, स्वतंत्र पाकिस्तानचा देखील उल्लेख नव्हता. त्याच्यामुळे मुस्लिम लीगने देखील ती योजना फेटाळून लावली, तसेच राष्ट्रीय सभेने देखील ती फेटाळून लावली. आता इथं काय झालेलं आहे, तर क्रिप्स योजना येऊन गेलेली आणि त्याच्यानंतर वर्ध्याला 14 जुलै 1942 रोजी राष्ट्रीय सभेच्या कार्यकारिणीने भारतातील ब्रिटिश सत्ता ताबडतोब संपुष्टात आणून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचा ठराव पारित केला. आणि या ठरावावर शिक्कामोर्तब कधी होणार होतं, यांनी जुलैमध्ये 14 जुलैला ठराव पारित केला आणि म्हणजे त्या पुढच्याच महिन्यात 7 ऑगस्टला अधिवेशन होणार होतं काँग्रेसचं, म्हणजे राष्ट्रीय सभेचं अधिवेशन होणार होतं. आणि ते अधिवेशन कुठं होणार होतं, तर मुंबईला गौलिया टँक मैदानावर. या
अधिवेशनाच्या दिवशी तिथं त्याच्यावर ठरावावर शिक्कामोर्तब करायचं होतं. त्यानुसार 7 ऑगस्ट 1942ला तो ठराव पारित झाला आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे त्या दिवशी अधिवेशन झालं 7 ऑगस्टला, त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे 8 ऑगस्टला जवाहरलाल नेहरू यांनी एक दुसरा ठराव मांडला. तो कोणता? तर छोडो भारत. आता हा जो ठराव मांडला होता ना, हा प्रचंड बहुमताने पारित करण्यात आला. आणि हे जे अधिवेशन झालं होतं 1942चं, याचे अध्यक्ष कोण होते? तर मौलाना अबुल कलाम आझाद, ज्यांना आपण मौलाना आझाद या नावाने देखील ओळखतो, हे त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. हे जे मेन अधिवेशन आहेत ना, हे लक्षात राहू द्या बरं का. तसेच 8 ऑगस्ट या दिवशी काय जाहीर करण्यात आलं? तर गांधीजींच्या नेतृत्वाखाली देशव्यापी अहिंसक आंदोलन सुरू होत आहे असं जाहीर करण्यात आलं. आणि तेव्हा गांधीजींनी सर्व भारतीयांना एक आव्हान केलं होतं. तर ते काय होतं? या क्षणापासून तुमच्यापैकी प्रत्येक स्त्री पुरुषांनी आपण स्वतंत्र झालो आहोत असे समजले पाहिजे. आणि तेव्हाच त्यांनी काय एक संदेश दिला होता? करेंगे या मरेंगे. आता जन आंदोलनाला सुरुवात झाली आणि जसं आंदोलनाला सुरुवात झाली तसं इंग्रजांनी काय केलं? तर जे पण राष्ट्रीय सभेचे नेते होते यांना पकडून तुरुंगात टाकायला सुरुवात केली. त्याच्यामुळे जे आंदोलनकर्ते होते, जे पण भारतातले नागरिक होते, हे चिडले आणि यांनी काय केलं? तर ब्रिटिश सरकारचे दडपशाहीचे प्रतीक असणारे तुरुंग, त्यानंतर पोलीस ठाणी, रेल्वे स्थानके इत्यादी ठिकाणी आंदोलकांनी हल्ले केले. तसेच सरकारी कचेऱ्या ताब्यात घेण्याचे देखील प्रयत्न केले गेले. महाराष्ट्रामध्ये चिमूर, आष्टी, यावली, महाड, गारगोटी यांसारख्या गावामध्ये आंदोलन झालेलं होतं. आता त्याच वेळेस एक नवीन टर्म आली होती, वैयक्तिक सत्याग्रह. आता जिथे जिथे ग्रुपमध्ये आंदोलन होत होते किंवा सत्याग्रह होत होते, तिथे सरकार ते दडपून टाकत होतं किंवा दाबून टाकत होतं. याच्यामुळे एक नवीन कन्सेप्ट इंट्रोड्यूस केली गेली की वैयक्तिक सत्याग्रह म्हणजे काय? इंडिव्हिज्युअल लेवलला आपण आता कायदे भंग करायचे किंवा कायदे मोडायचे. आणि याची सुरुवात कोणी केली होती? तर आचार्य विनोबा भावे यांनी सुरुवात केलेली होती. यांच्यानंतर 25,000 सत्याग्रहींनी वैयक्तिक सत्याग्रह केलेले होते. याच आंदोलनामध्ये आपल्याला लहान मुलांच्या देखील शौर्यगाथा पाहायला मिळतात किंवा ऐकायला मिळतात. आता शिरीष कुमार हा नंदुरबारचा एक छोटा मुलगा होता. तर या मुलांनी काय केलं होतं? तर शाळेतली एक मिरवणूक निघाली होती यांची, मोर्चा ते काढलेला होता त्यांनी, हातात तिरंगा घेतलेला होता, वंदे मातरमच्या घोषणा देत होते. यांच्यासमोर पोलीस लोक आले, यांनी त्यांना अडवलं आणि पोलिसांनी त्यांना स्टार्टिंगला धमक्या वगैरे दिल्या, परंतु मुलं काही जागचे हल्ले नाही. त्याच्यामुळे पोलिसांनी या छोट्या मुलांवर देखील गोळीबार केलेला होता. आणि या गोळीबारामध्ये शिरीष कुमार, लालदास, धनसुखलाल, शशीधर, घनश्याम हे शाळकरी विद्यार्थी जे होते ते हुतात्मे झाले. आता पुढचा पॉईंट पाहायचा आपल्याला, भूमिगत चळवळ. आता आपल्याला माहिती, आपण आत्ताच काय पाहिलं तर ऑगस्ट 1942मध्ये चले आंदोलनाला सुरुवात झालेली होती. परंतु जसं जसं ते वर्ष संपत आलं, 1942 हे वर्ष संपत आलं, तसं तसं या आंदोलनाने एक वेगळं रूप धारण केलं. तर आता याचं जे पण नेतृत्व हे कोणाकडे आलेलं आहे? तर त्यावेळेचे तरुण समाजवादी कार्यकर्ते जे होते त्यांच्याकडे याचं नेतृत्व आलं. त्यांच्यामध्ये कोण कोण होतं? तर जयप्रकाश नारायण, डॉक्टर राम मनोहर लोहिया, छोटूभाई पुराणिक, अच्युतराव पटवर्धन, अरुणा असफ अली, युसुफ मेहर अली, सुचेता कृपलानी, SM जोशी, शिरोभाऊ लिमये, नाग गोरे, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, मगनलाल बागडी, उषा मेहता यांसारखे अनेक नेते याच्यामध्ये आघाडीवर होते. तर यांनी कोणते मार्ग अनुसरले होते? तर रेल्वे मार्गाची तोडफोड करणे, ज्या टेलिफोनच्या ज्या तारा होत्या त्या तोडणे, पूल उद्ध्वस्त करणे यासारख्या मार्गांनी सरकारचं जे पण दळणवळण जी यंत्रणा होती ती पूर्णपणे कोलमडीस यांनी आणलेली होती. आणि त्याच वेळेस काय झालं तर सिंध प्रांतामध्ये हेमू कलानी यांना एक वृत्त समजलं किंवा एक खबर मिळाली. ती खबर कोणती होती? की ब्रिटिश सेना घेऊन जाणारी एक रेल्वे येते अशी त्यांना खबर मिळाली. त्याच्यामुळे त्यांनी काय केलं तर तिथला जो रेल्वे ट्रॅक होता तो उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, परंतु यासाठी न्यायालयाने त्यांना फाशीची शिक्षा सुनावली. तसेच सध्याच्या रायगड जिल्ह्यामधील जे कर्जत या तालुक्यामध्ये भाई कोतवाल यांचा आझाद दस्ता, याचप्रमाणे नागपूरमधील जनरल आवारी यांची लाल सेना यांच्यासारखे अनेक छोटे छोटे गट त्यावेळेस अस्तित्वात होते. यांनी सरकारला सळो की पळो करून सोडलेलं होतं. आणि त्याच वेळेस मुंबईला विठ्ठल जवेरी, उषा मेहता आणि त्यांच्या साथीदारांनी एक गुप्त रेडिओ प्रक्षेपण केंद्र चालू केलेलं होतं. त्याला त्यांनी काय नाव दिलं होतं तर आझाद रेडिओ असं त्यांनी नाव दिलेलं होतं. याच्यावरती काय करायचे तर राष्ट्रभक्तीची गीते गायले जायचे किंवा देशामध्ये जर जिथं पण आंदोलन वगैरे चालू आहे त्याची माहिती या प्रक्षेपण केंद्रा थ्रू लोकांपर्यंत पोहोचवली जायची. आणि याच पद्धतीचे केंद्रे काही काळ कोलकाता, दिल्ली, पुणे या ठिकाणी देखील चालवली गेली. त्याच्यानंतर याच काळात प्रति सरकारांची देखील स्थापना करण्यात आली. म्हणजे तुम्ही बघताय का आता चले जाओ आंदोलन हे किती व्यापक लेवलला सुरू झालेलं आहे. जेव्हा असहकार चालू झालं ते किती छोटं होतं, त्यानंतर सविनय कायदेभंग हे त्याच्यापेक्षा थोडंसं मोठं बनलं आणि चले जाओ आंदोलन आता हे प्रचंड प्रमाणात मोठं बनलेलं आहे. आता प्रति सरकारची स्थापना म्हणजे काय तर एखाद्या गावामधला किंवा एखाद्या जिल्ह्यामधला जो पण एखादा पॉवरफुल माणूस असेल
तो काय करणार, त्या गावातले जे पण ब्रिटिश अधिकारी त्यांची हकलपट्टी करणार आणि तिथं स्वतःचं सरकार स्थापन करणार. यालाच काय तर प्रति सरकार असे म्हटलं गेलं. आता यासारखे सरकार कुठं कुठे स्थापन झाले होते तर बंगालमधील मिदनापूर या ठिकाणी, त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये बलिया आणि आझमगड, तसेच बिहारमध्ये भागलपूर आणि पूर्णिया या जिल्ह्यांमध्ये प्रति सरकारे स्थापन करण्यात आली. आता महाराष्ट्रामध्ये देखील प्रति सरकार स्थापन झालं होतं. तर कुठं, तर साताऱ्यामध्ये कोणी स्थापन केलं होतं, क्रांतिसिंह नाना पाटलांनी. ते कधी स्थापन केलं होतं, 1942 मध्येच. तसेच कुंडल येथील क्रांती अग्रणी GD उर्फ बापू लाड यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या तुफान सेनेच्या माध्यमातून, म्हणजे यांच्या नेतृत्वाखाली तुफान सेनेची स्थापना झालेली होती. तर हे कोणतं काम करायचे प्रति सरकारांसाठी, तर कर गोळा करणे, कायदा व सुव्यवस्था राखणे, त्यानंतर गुन्हेगारांना शासन करणे, यासारखी कामे कोण करत होती प्रति सरकारांसाठी, तर हे बापू लाड यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेली तुफान सेना हे कामं करत होती. तसेच हे प्रति सरकार जे स्थापन झाले होते हे कोणते कामं करायचे, तर सावकारशाहीला विरोध करायचे, दारूबंदी, साक्षरता प्रसार, जातीभेद निर्मूलन यासारखी विधायक कामे या प्रति सरकारने हातात घेतलेली होती. आता हे जे आपण आत्ताच पाहिलं की याला ऑगस्ट क्रांती असं देखील म्हटलं गेलं. आणि याच जे चले जाव आंदोलन जे चाललेलं होतं, याच काळात साने गुरुजी तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी राष्ट्रभक्तीची गीते रचली आणि गायली. आणि त्याच्यामुळे काय, तर जे पण आंदोलन करते होते यांना एक नवचैतन्य यांच्यात प्राप्त झालं किंवा यांना स्फुरण मिळालं. आता माहिती पाहूया आझाद हिंद सेनेची. आता आझाद हिंद सेना हे नाव आपण ऐकलं की आपल्याला आधी एक चेहरा आठवतो, तो म्हणजे नेताजी सुभाषचंद्र बोस. आता आपल्यापैकी बऱ्याच जणांचा असा गैरसमज आहे की आझाद हिंद सेना याची स्थापना सुभाषचंद्र बोस यांनी केलेली. तर तसं नाही मित्रांनो, त्याची स्थापना केलेली आहे रास बिहारी बोस यांनी. आझाद हिंद सेनेचं नेतृत्व सुभाषचंद्र बोस यांनी केलेलं होतं. आता सुभाषचंद्र बोस हे त्या काळात राष्ट्रीय सभेचे एक महत्त्वाचे नेते होते, म्हणजे जे इंडियन नॅशनल काँग्रेस आहे याचे ते महत्त्वाचे नेते होते. त्यांनी 2 वेळा काँग्रेसचं अध्यक्षपद देखील भूषवलेलं होतं. जेव्हा तिकडे दुसरं महायुद्ध चालू झालं तर तेव्हा इकडे सुभाषचंद्र बोस काय म्हटले, तर त्याचा फायदा आपण घेतला पाहिजे. म्हणजे काय, तर आपण जे इंग्रजांचे जे शत्रू आहेत त्यांच्याशी हात मिळवणी केली पाहिजे किंवा आपण तीव्र आंदोलन त्यांच्या अगेन्स्ट भारतामध्ये करायला पाहिजे, म्हणजे इंग्लंड 2 फ्रंटवर लढू शकणार नाही, असं सुभाषचंद्र बोस यांचं म्हणणं होतं. परंतु त्यांच्या या विचाराबद्दल राष्ट्रीय सभेचे दुसरे नेते होते त्यांचं एकमत नव्हतं. आणि याच्यामुळे झालं काय, तर सुभाषचंद्र बोस यांनी या मतभेदानंतर राष्ट्रीय सभेचा त्याग केला, म्हणजे त्यांनी राजीनामा दिला आणि त्यांनी स्वतःचा फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष स्थापन केलेला होता. सुभाषचंद्र बोस आपल्या भाषणांमधून अत्यंत कडक शब्दामध्ये सरकारवर टीका करत होते. त्याच्यामुळे सरकारने काय केलं, त्यांना बंदिवासात टाकलं. तिथे नेताजींनी आमरण किंवा प्राणांतिक उपोषण चालू केलं. त्याच्यामुळे सरकारने काय केलं, त्यांना तिथून काढलं आणि सुभाषचंद्र बोस यांच्या स्वतःच्याच घरी नजरकैदेत ठेवलं. सुभाषबाबूंनी तिथे स्वतःचा वेश पालटला आणि वेश पालटून ते तिथून निसटले आणि ते थेट कुठे पोहोचलेले, युरोपमध्ये, जर्मनीला. डायरेक्ट हिटलरकडे गेले ते मदत मागण्यासाठी. तर ते 1941च्या एप्रिलमध्ये जर्मनीला पोहोचलेले होते. तिथे त्यांनी फ्री इंडिया सेंटर स्थापन केलं आणि तिथलं जर्मनीमधलं जे बर्लिन रेडिओ सेंटर होतं तिथून त्यांनी भारतीय जनतेला काय आवाहन केलं, तर भारताच्या स्वातंत्र्यासाठी जनतेने सशस्त्र लढ्यासाठी तयार राहावे असं आवाहन त्यांनी तिथून केलेलं होतं. आणि त्याच काळात रास बिहारी बोस यांनी सुभाषबाबूंना जपानला येण्याचं देखील निमंत्रण दिलेलं होतं. आता हे जे रास बिहारी बोस होते ना, तर यांनी 1915 पासूनच हे जपानमध्ये राहत होते. तर जो आग्नेय आशिया जो प्रदेश आहे, म्हणजे काय, याच्यामध्ये काय काय कोणते कोणते देश येतात, इंडोनेशिया, कंबोडिया, व्हिएतनाम, फिलिपिन्स वगैरे यासारखे देश येतात आग्नेय आशियामध्ये. तर इथे इंग्रजांचं सरकार होतं किंवा इंग्रजांच्या ताब्यात हे प्रदेश होते. तर जेव्हा दुसरं महायुद्ध चालू झालं तेव्हा जपाननी या प्रदेशांचा कब्जा करायला सुरुवात केली. तर या रास बिहारी बोस यांनी त्या आग्नेय आशियामध्ये काय केलं, तर जे पण भारतीय तिथले होते जे इंग्रजांच्या विरोधात होते अशा देशप्रेमी भारतीयांना संघटित करून इंडियन इंडिपेंडन्स लीग या नावाची संघटना स्थापन केली. आता आग्नेय आशियामध्ये जपाननी कब्जा करून घेतला, त्याच्यामुळे बरेचसे सैनिक, इंग्रजांचे सैनिक जपानच्या हाती लागले. आता हे सैनिक कोणते होते, भारतीय सैनिक होते, पण ते इंग्रजांच्या सैन्याने लढत होते. तर जपानी यांना युद्धबंदी करून टाकलं. पण रास बिहारी बोस यांनी काय केलं, तर त्यांच्या पॉलिटिकल पॉवरची त्यांनी तिथं यूज केला आणि त्या युद्धबंदी जे पण होते भारतीय सैनिक त्यांना आपल्या ताब्यात घेतलं आणि त्यांनी त्यांची एक पलटण तयार केली. तर त्यांना त्या पलटण तयार करण्यासाठी कोणी मदत केली होती, तर कॅप्टन मोहन सिंग यांनी रास बिहारी बोस यांना मदत केली होती या युद्धबंदी कैद्यांची पलटण तयार करण्यासाठी. आणि रास बिहारी बोस यांनी त्या पलटणीला काय नाव दिलंय, तर आझाद हिंद सेना असं नाव दिलं. पुढे नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी या आझाद हिंद सेनेचं नेतृत्व केलं होतं. 1943च्या ऑक्टोबरमध्ये नेताजींनी सिंगापूर येथे आझाद हिंद सरकार स्थापन केलं. शाहनवाज खान, जगन्नाथ भोसले, डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन, गुरुबख्श सिंग धिल्लाव, प्रेमकुमार सहगल इत्यादी त्यांचे प्रमुख सहकारी होते. कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन या झाशीची राणी महिला पथकाच्या प्रमुख होत्या.
म्हणजे त्यावेळेस आझाद हिंद सेनेच्या साईडनी महिलांनी देखील सहभाग घेतलेला होता, महिला देखील युद्ध लढलेल्या होत्या. आणि त्याच वेळेस नेताजींनी तुम मुझे खून दो मैं तुम्हें आझादी दूंगा असे आव्हान जनतेला केलेलं होतं. आता आझाद हिंद सेनेचा पराक्रम काय काय होता, तर नोव्हेंबर 1943 जपाननी अंदमान आणि निकोबार ही बेटे जिंकून घेतली होती. त्यांनी ती जी बेटे जिंकली होती अंदमान आणि निकोबार, ती जिंकून कोणाच्या हवाली केली, तर नेताजींच्या हवाली केली. नेताजींनी अंदमानला नाव दिलं शहीद आणि निकोबारला नाव दिलं स्वराज्य, असे नामकरण नेताजींनी त्याचं केलेलं होतं. आता ही जी आझाद हिंद सेना होती, यांनी हा जो म्यानमार दिसतोय ना इथे, इथला आराकानचा प्रदेश त्यांनी जिंकून घेतलेला होता. तसेच आसामच्या पूर्व भागातील देखील त्यांनी ठिकाणी जिंकलेली होती. परंतु नेमकं तेव्हाच काय झालं, तर जपानकडून त्यांना जी मदत मिळत होती ती अचानक बंद झाली. त्याच्यामुळं इम्फाळ हातात येता येता राहिलं आझाद हिंद सेनेच्या. या भागात काय झालं, आता एक प्रतिकूल परिस्थिती निर्माण झाली. कारण काय झालं होतं, त्याच वेळेस जपानवर अमेरिकेने 2 अणुबॉम्ब टाकले होते. आता ते कोणत्या शहरांवर टाकले होते हे जर तुम्हाला माहीत असेल तर खाली कमेंट करा. तर त्याच्यामुळे काय झालं, जपाननी युद्धातून माघार घेऊन टाकली आणि आझाद हिंद सेना आता एकटी पडली. परंतु अशा परिस्थितीत देखील आझाद हिंद सेनेच्या सैनिकांनी नेटाने इथे लढा दिलेला होता. आता जेव्हा तिकडे जपानवर अणुबॉम्ब पडले त्याच्यानंतर एक 9 ते 10 दिवसांनीच 18 ऑगस्ट 1945 रोजी एका विमान अपघातामध्ये नेताजी सुभाषचंद्र बोस यांचं निधन झालं. आता हे त्यांचं निधन तेव्हा झालं होतं की नव्हतं याबद्दल अनेक कॉन्ट्रोवर्सी आहेत, परंतु आपल्याला पुस्तकानुसार जायचे, त्याच्यामुळे डेट लक्षात राहू द्या, 18 ऑगस्ट 1945. आणि अशा पद्धतीने आझाद हिंद सेनेचे पर्व संपलं. पुढे आझाद हिंद सेनेच्या अधिकाऱ्यांवर ब्रिटिश सरकारने राजद्रोहाचा खटला चालवला आणि त्यांचं बचावाचं कार्य कोणी केलेलं होतं, पंडित जवाहरलाल नेहरू, भुलाबाई देसाई, तेज बहादूर सुप्रू हे त्यावेळेस नामांकित वकील होते. तर यांनी त्यांच्या बचावाचे काम केलेलं होतं. परंतु लष्करी न्यायालयाने काय केलं, तर या अधिकाऱ्यांना दोषी ठरवलं आणि जन्मठेपेची शिक्षा दिली. जशी त्यांनी जन्मठेपेची शिक्षा दिली तसं भारतीयांमध्ये प्रचंड असंतोष उमटला. त्यामुळे लष्करी न्यायालयाला त्यांची जी शिक्षा त्यांनी केलेली होती ती कॅन्सल करावी लागली. आता आझाद हिंद सेना यांनी जो पराक्रम केलेला होता त्याच्यानुसार प्रेरणा कोणाला भेटली त्याच्यातून, तर ती भेटली भारतीय नौदल आणि विमान दलातील सैनिकांना. आता मुंबईमधील नौदलाच्या सैनिकांनी काय केलं, तर आझाद हिंद सेनेकडून प्रेरणा घेऊन 18 फेब्रुवारी 1946 रोजी तलवार या ब्रिटिश युद्धनौकेवर उठाव केला. त्यांनी युद्धनौकेवर तिरंगा ध्वज फडकवला, तसेच ब्रिटिश सरकारविरुद्ध घोषणा देखील दिल्या. ब्रिटिश सरकारने लष्कर पाठवलं, त्या लष्करांनी यांच्यावर गोळीबार केला. आपल्या नौदलातील सैनिकांनी त्याला उत्तर देखील गोळीबारानेच दिलं. तर या नौदलातील सैनिकांना तेव्हा कोणी पाठिंबा दिलेला होता, तर मुंबईमधील कामगार आणि सामान्य लोक यांनी नौसैनिकांना पाठिंबा दिलेला होता. परंतु काय झालं, नंतर सरदार वल्लभभाई पटेल यांनी मध्यस्थी केली आणि त्याच्यानुसार नौसैनिकांनी शस्त्रे खाली ठेवली आणि तो जो तिथे जी चकमक चालली होती ती शांत झाली. मुंबईमधील नौसैनिकांच्या उठावाला अजून कुठं पाठिंबा मिळालेला होता, तर दिल्ली, लाहोर, कराची, अंबाला, मेरठ या ठिकाणच्या हवाई दलातील अधिकाऱ्यांनी म्हणजे एअरफोर्सच्या अधिकाऱ्यांनी त्यांनी काय केलं, तर संप पुकारलेला होता. त्याच्यामुळे लक्षात घ्या, हे जे आंदोलन चालू झालेलं होतं हे आता कोणत्या लेवलपर्यंत जाऊन पोहोचलेलं होतं. आणि अशा पद्धतीने 1942 ते 1946 या काळात भारतातील ब्रिटिश सत्तेचा पाया पूर्णपणे खिळखिळा होऊन गेलेला होता. आता नेक्स्ट चॅप्टरमध्ये आपल्याला काय पाहायचं आहे, तर सशस्त्र क्रांतिकारी चळवळ म्हणजे सशस्त्र म्हणजे काय, शस्त्रांसहित ज्या क्रांतिकारी चळवळी झाल्या होत्या त्याबद्दल आपल्याला माहिती घ्यायची. त्याच्यामध्ये आपल्याला कोणाकोणाबद्दल माहिती घ्यायची, तर वासुदेव बळवंत फडके, स्वातंत्र्यवीर सावरकर, भगतसिंग, सुखदेव, राजगुरू, चंद्रशेखर आझाद, सुरेश सेन, कल्पना दत्त, प्रीतिलता वड्डेदार यांबद्दल आपल्याला माहिती घ्यायची. तर नेक्स्ट चॅप्टर स्किप करू नका, नक्की तो पण बघून घ्या. आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या, आपल्या मित्रांबरोबर देखील शेअर करा. याच्या आधीचे व्हिडिओ पाहिले नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक मिळून जाईल. स्टे कनेक्टेड विथ एम स्टडी. जय हिंद. थँक्यू.